नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी परदेशातील पहिल्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन कोठे केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिशस. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे नुकतेच मॉरिशस दौऱ्यावर गेले होते आणि या दरम्यान त्यांनी मॉरिशस या देशामध्ये पहिलं जनऔषधी केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. या केंद्राच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये देखील आता तेथील जनतेंना जीवन आवश्यक औषध जी आहेत ती कमी किमतीमध्ये किंवा स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि हे केंद्र सुरू करण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वीच केली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मॉरिशस. मॉरिशस मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे मॉरिशस हा देश. राजधानी पोर्ट लुईस. सध्या PM किंवा पंतप्रधान आहेत प्रविंद जगन्नाथ आणि करन्सी किंवा चलन आहे मॉरिशियन रुपी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 लॉन्च केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 लॉन्च केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील किंवा महाराष्ट्रातील 12वी उत्तीर्ण युवकांना 6,000 रुपये, त्यानंतर पदविका उत्तीर्ण युवकांना 8,000 रुपये व पदवी उत्तीर्ण युवकांना 10,000 रुपये मासिक स्टायपंड दिला जाणार आहे. यासाठी अट आहे 18 ते 35 वयोगट. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र राजधानी आहे मुंबई. राज्यपाल रमेश बैस. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता दिवस नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 जुलै. 18 जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2010 या वर्षापासून दरवर्षी नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1994 ते 1999 पर्यंत दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलेल्या वर्णभेद विरोधी कार्यकर्त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याचं नाव आहे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला यांना 1990मध्ये भारतरत्न आणि 1993मध्ये नोबेल शांतता पुरस्कार हे पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. हे देखील लक्षात ठेवा. उत्तर असेल नेल्सन मंडेला दिन दरवर्षी 18 जुलै पर्याय क्रमांक 2 या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. ही जी स्पर्धा आहे इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड किंवा आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड ही स्पर्धा जगातील सर्वात प्रतिष्ठित गणितीय स्पर्धा असून पहिल्यांदा ही 1959 या वर्षामध्ये रोमानिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये 100पेक्षा अधिक देश सहभागी होत असतात आणि यावर्षी किंवा 2024 या वर्षामध्ये ही स्पर्धा नुकतीच 11 ते 22 जुलै 2024 या दरम्यान इंग्लंडमध्ये बाथ या ठिकाणी संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारत आपला 5 पदकांसह 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. 5 मध्ये 4 आहेत सुवर्ण पदक आणि 1 आहे रौप्य पदक. अशा एकूण 5 पदकांसह भारत यावर्षी या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिला आहे. 1989 या वर्षानंतरची भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे आणि पदक मिळवण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर यावर्षी अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आणि चौथ्या क्रमांकावर आपला भारत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. खालीलपैकी कोणाची नुकतीच महारेराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोज सौनिक. महारेरा म्हणजे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. ही महाराष्ट्रातील रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आहे. याची स्थापना झालेली आहे 8 मार्च 2017 या दिवशी. अध्यक्ष आता आहेत मनोज सौनिक किंवा सध्या अध्यक्ष आहेत अजय मेहता आणि अजय मेहता जे आहेत ते 20 सप्टेंबर 2024 या दिवशी रिटायर होणार आहेत. त्यानंतर आता 20 सप्टेंबरपासून मनोज सौनिक यांची महारेराचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनोज सौनिक हे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आहेत आणि यांच्या पत्नी त्यांचं नाव आहे सुजाता सौनिक या सध्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. हे देखील लक्षात ठेवा. आता आपल्या या महारेराचे पुढील अध्यक्ष म्हणून या मनोज सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल.
नेक्स्ट, एलॉन मस्क यांनी स्पेस एक्स व एक्सचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थानांतरित करण्याची घोषणा केली आहे? स्पेस एक्स काय? तर स्पेस एक्स म्हणजे स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन. स्पेस एक्स ही एक खाजगी अमेरिकन एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ परिवहन सेवा कंपनी आहे. हिची स्थापना झालेली आहे 2002मध्ये. CEO आहेत एलन मस्क. आणि एक्सचं जुनं नाव आहे ट्विटर आणि ही एक सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेस कंपनी आहे. ट्विटरची स्थापना झाली होती 2006मध्ये. 23मध्ये त्याचं नाव बदलून एक्स करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष आहेत एलॉन मस्क. आणि आता दोनही कंपन्यांचे मुख्यालय जे आहे ती कॅलिफोर्निया या ठिकाणावरून टेक्सास या ठिकाणी स्थानांतरित करण्याची घोषणा नुकतीच एलॉन मस्क यांनी केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 टेक्सास. नेक्स्ट, संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनय मोहन क्वात्रा. हे बघा, हे आहेत विनय मोहन क्वात्रा. हे 1988 बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि भारताचे ते माजी परराष्ट्र सचिव देखील राहिलेले आहेत. ते आपल्या भारताचे 34वे परराष्ट्र सचिव होते आणि यांची आता नुकतीच भारताचे अमेरिकेमध्ये पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती तरनजीत सिंह संधू यांच्या जागेवर झालेली आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 विनय मोहन क्वात्रा. विनय मोहन क्वात्रा हे आपल्या भारताचे 35वे परराष्ट्र सचिव होते. आता त्यांच्या जागेवर 34वे परराष्ट्र सचिव होते. आता त्यांच्या जागेवर विक्रम मिस्त्री हे आपल्या भारताचे 35वे परराष्ट्र सचिव बनले आहेत. हे देखील लक्षात ठेवा. आणि विनय मोहन क्वात्रा जे ते आता अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत बनलेले आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 जुलै. 20 जुलै 1924 या दिवशी इंटरनॅशनल चेस फेडरेशन किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ या संघटनेची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ हिचं मुख्यालय आहे लुझाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत अकार्डी दोर्कोविच आणि डेप्युटी प्रेसिडेंट आहेत भारताचे विश्वनाथन आनंद. आणि हाच 20 जुलै जो या इंटरनॅशनल चेस फेडरेशनचा स्थापना दिवस आहे. हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 46वी बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हिची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 या दिवशी. मुख्यालय आहे फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी. आणि याच युनेस्कोची जागतिक वारसा समिती जी आहे ती एक समिती असून ती जागतिक वारसा स्थळ निवडण्याचं काम करते. आणि या समितीची 46वी बैठक जी आहे ती नवी दिल्लीमध्ये 21 जुलै ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची भारतामध्ये होणारी ही आतापर्यंतची पहिलीच बैठक आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, कमला पुजारी यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2019. या बघा, या होत्या कमला पुजारी. यांचं नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्या ओडिशातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व सेंद्रिय शेतकरी होत्या. त्यांनी विविध 100 प्रकारच्या भाताची लागवड केली होती. यांना 2019मध्ये पद्मश्री, 2018मध्ये यांना ओडिशाच्या राज्य नियोजन मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि 2004मध्ये त्यांना ओडिशा सरकारने सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषतः महिला शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं. यांना 2019 या वर्षामध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता की खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 एप्रिल. 18 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 11 जून, 12 जून, 13 जून की 14 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.